घर हे स्वप्न असतं प्रत्येकाचं आणि त्यामुळे आज गृहनिर्माण विभागाची पहिली बैठक घेतली। सर्व अधिकारी होते आणि विभागाने देखील अतिशय चांगलं धोरण बनवण्याचा गेले वर्षभर प्रयत्न केला। अनेक स्टेक होल्डर बरोबर माझी देखील चर्चा झाली आणि एक साधक बाधक चर्चेनंतर गृहनिर्माण धोरण हे जे आहे ते अतिशय लोकाभिमुख असलं पाहिजे अशा प्रकारची भावना सरकारची आहे आणि म्हणून सगळ्यात महत्त्वाचं पर्यावरणपूरक घरं असली पाहिजेत, परवडणारी घरं असली पाहिजेत आणि परवडणारी घरं आणि परवडणारी भाडेतत्वावरील घरं याला सगळ्यात मोठं प्राधान्य देण्याचं काम या नवीन पॉलिसीमध्ये करण्याचा आमचा प्रयत्न आहे। त्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी घरं असतील, ज्येष्ठ नागरिकांसाठी धोरण राबवणारं ही पॉलिसी अंतिम झाल्यानंतर महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरेल। त्याचबरोबर वर्किंग विमन आहेत, काम करणाऱ्या आमच्या भगिनी आहेत, त्याचबरोबर विद्यार्थी आहेत, त्यांच्यासाठी हॉस्टेल, गिरणी कामगारांसाठी घरं, पोलिसांसाठी घरं आणि या सर्व समावेशक अशा प्रकारचं धोरण या सर्वसामान्य माणसांसाठी असलं पाहिजे अशा प्रकारचं धोरण शासनाचं आहे आणि म्हणून त्यावर आज अतिशय विस्तारपूर्वक चर्चा झाली आणि यामध्ये मुंबईतले जे रिडेव्हलपमेंटचे प्रकल्प आहेत, रखडलेले प्रकल्प जे आहेत हे मार्गी लागले पाहिजे। SRA प्रकल्प जे आहेत गेले अनेक वर्षापासून मार्गी रखडलेले आहेत, काही डेव्हलपर प्रकल्प घेऊन सोडून गेलेले आहेत आणि मग अशा पद्धतीने जे SRAचे प्रकल्प असतील, म्हाडाचे प्रकल्प असतील हे याला चालना दिली पाहिजे। यासाठी मग आमच्या ज्या एजन्सी आहेत, SRA आहे, म्हाडा आहे, MMRD आहे, सिडको आहे, BMC आहे, MIDC आहे, अशा सर्व महाप्रीत आहे, अशा सर्व एजन्सी एकत्र येऊन खऱ्या अर्थाने हे जे रखडलेले प्रकल्प जे आहेत ते हाती घेतील आणि जवळपास या पहिल्या टप्प्यामध्ये 5 लाख घरं तयार झाली पाहिजेत अशा प्रकारचं देखील एक सर्वकष धोरण या ठिकाणी तयार करण्याचा प्रयत्न विभागाने केला आहे। अनेक सूचना यामध्ये आलेल्या आहेत आणि मोठ्या प्रमाणावर एकत्रित समूह विकास, कारण मोठ्या प्रमाणात असलेल्या धोकादायक इमारती किंबहुना मोठ्या प्रमाणावर असलेले झोपडपट्टीचे विभाग यामधले काही भाग फक्त डेव्हलप करायचा आणि व्हर्टिकल स्लम प्रमाणे त्याचा विकास करायचा असं जर केलं तर ते लोकांना फायद्याचं ठरणार नाही आणि म्हणून याच्यामध्ये नवीन शहरं कशी आकाराला येतील यासाठी मोठ्या प्रमाणावर क्लस्टर राबवण्याचं देखील आम्ही त्या धोरणामध्ये आहे। कारण ठाण्यामध्ये देखील आज ठाणे कॉर्पोरेशन, सिडको, त्या ठिकाणी महाप्रीत, मुंबईमध्ये देखील रमाबाई आंबेडकर नगर जे आहे 17,500 घरांचं स्लम आहे तो देखील SRA आणि MMRD राबवते। त्यामुळे हे रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी एक सर्वकष धोरण असण्याची आवश्यकता आहे आणि आमच्या सरकारचं धोरण आहे की मुंबईतला मुंबईकर जो मुंबईबाहेर फेकला गेलेला आहे तो पुन्हा मुंबईमध्ये आणण्यासाठी अशा प्रकारच्या रखडलेल्या प्रकल्पांना चालना देण्याची आवश्यकता आहे। टेक्नॉलॉजी जी आहे त्याचा वापर देखील या ठिकाणी करण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहे। मला समाधान आहे की गृहनिर्माण विभाग हा अतिशय लोकांच्या जिव्हाळ्याचा विभाग आहे आणि गृहनिर्माण आणि नगरविकास हे एकमेकाला पूरक आहेत आणि म्हणून मी जसं म्हणालो की पर्यावरणपूरक परवडणारी घरं, पर्यावरणपूरक भाडेतत्वावरील घरं
मिळावी, तसंच एकमेकाला हे दोन्ही विभाग पूरक आहेत. आणि म्हणून एक साधक बाधक चर्चा झाली. यावर एक जे आपण धोरण करतो आहे ते माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या समोर त्याचा देखील सादरीकरण होईल आणि त्यानंतर हे अंतिम होईल आणि मग त्याचा फायदा लोकांना होईल. आणि खऱ्या अर्थाने जे गेल्या अनेक वर्षापासून झोपडपट्ट्यांमध्ये लोक राहत आहेत किंवा काही लोक जे डेव्हलपरने प्रकल्प अर्धवट सोडल्यामुळे अगदी वसई, विरार, नालासोपाऱ्यापर्यंत गेलेत, इकडे कल्याण, बदलापूर, अंबरनाथ, वांगणीपर्यंत गेलेत, हे सगळे मुंबईकर जे आहेत या आमच्या सर्व प्रकल्पांमुळे किंबहुना एकत्रित या क्लस्टर डेव्हलपमेंटमुळे पुन्हा मुंबईत येतील. आणि एक क्लस्टर डेव्हलपमेंटची व्याप्ती जी आहे फक्त मुंबईपुरती, ठाण्यापुरती, MMR पुरती नाही, तर संपूर्ण राज्यभर या क्लस्टर डेव्हलपमेंटची व्याप्ती वाढवली जाईल आणि सर्वांना परवडणारी घरं मिळतील आणि परवडणारी भाड्याची घरं मिळतील. आणि त्यामुळे मग मोठ्या प्रमाणावर जो काही ज्याला घरं परवडत नाहीत विकत घेणं आणि भाड्याने घेणं हा मुंबईच्या बाहेर जातो, MMRच्या बाहेर जातो, तो इथे थांबेल.